मुंबई दर्शन ಮುಂಬೈ ದರ್ಶನ ಇದು ಮುಂಬೈ ತುಳು ಕನ್ನಡಿಗರ ಮಿಡಿತ. ಕಲೆ ಸಂಸ್ಕೃತಿ ಆಚಾರ ವಿಚಾರಗಳ ತುಡಿತ. ಸೇವೆ ಸಾಧನೆ ಪುರಸ್ಕಾರಗಳ ಬಡಿತ. ಮುಂಬೈ ದರ್ಶನ. आज 3 वर्षापासून आपल्या भवानी फाउंडेशन म्हटलं की भवानी म्हटलं की माझ्या आई ज्यांनी मला जन्म दिलेला आहे ते आईच्या नावे भवानी. आणि आपल्या महाराष्ट्राच्या आपल्या देशांच्या महाराज होते छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या पण आई होती भवानी. तर त्या भवानीचे सुपुत्र ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज होते त्यांच्या समोर मी काय नाही, तर सुद्धा एक भवानीच्या पोटातनं मी पण आलेला आहे. तर तेच भाग्य मला वाटते. म्हणजे आज एवढा मुलांना त्यांच्या ते तोंडात, त्यांच्या ते मनात जे काय प्रेम, ते फक्त मला नाही, सर्व आम्ही आता इथे पाहिले. 2-2 शाळा आपल्या हातात घेऊन एक 10-10 मुलांना आज इथे तुम्ही आता बघतात. म्हणजे कमीत कमी म्हटलं की एक 300 मुलं इथे शिकतात. ओके, आता सुनील साहेब 500पर्यंत बोललेला होते. आता पुढच्या वर्षापासून आपले विचार आहे की आता इथे बांधकाम सुरू करायचे आहे आणि आजपर्यंत 1 ते 10वी पर्यंत इथे शिक्षण आहेत. आता पुढच्या वर्षापासून आम्ही कॉलेज स्टार्ट करायचे आपले विचार आहे. 10वी 11वी आणि 12वी. त्याच्यानंतर आम्ही खरोखर आम्ही पुढे घेऊन जाणार. आणि त्याच्यासाठीच मी असा आहे, सर्व आम्ही किती पण सांगा, इंग्लिशमध्ये काय म्हणतात, सेल्फिश म्हणतात. ओके, तर मी पण एक सेल्फिश आहे. ते सेल्फिश असल्यामुळे आज सुतार साहेबांना इथे पकडून आणला. म्हणजे काय, मला पैसेमधने सर्व काम होत नाही. आपल्या गव्हर्नमेंट सरकार असो, हे असो ते असो, भरपूर त्याच्या लय मोठा हात आहे. असं लोकांना इथे घेऊन येतोय. आणि माझा एकच विचार आहे, तुम्ही पैसे नको द्या, तुम्ही विद्याभ्यास द्या मुलांना. येते एस एजिलप्पा कन्नड प्राथमिक माध्यमिक शाळा या ठिकाणी
इथल्या विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांबरोबर स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत। आणि हे साजरा करत असताना या शाळेचे करता धरता माननीय आमचे जवळचे मित्र के डी शेट्टी साहेब, जे भवानी शिपिंग आणि भवानी फाउंडेशनचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष आहेत, तर भवानी फाउंडेशनच्या माध्यमातून या शाळेला, म्हणजे या शाळेची अवस्था ही फार भयानक होती। तर बसायला जागा नव्हती, काहीच नव्हतं, विद्यार्थ्यांना गणवेश नव्हता, सुखसुविधा नव्हत्या, बस सेवा नव्हती, टीचर्सना पगार होत नव्हतं। तर अशी शाळा जी बंद पडण्याच्या मार्गावर होती, ती शाळा आमच्या नवी मुंबईकरवासी के डी शेट्टी साहेबांनी भवानी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी शाळा दत्तक म्हणून घेतलेली आहे। आणि आज या शाळेमध्ये जवळजवळ 500च्या वर अधिक मुलं शिक्षण घेत। विविध क्षेत्रातून, म्हणजे नवी मुंबई झाले, पनवेल झाले, या क्षेत्रातून अंबरनाथ इथे येऊन गरीब विद्यार्थ्यांबरोबर हा स्वातंत्र्य दिन साजरा करणं ही खरी स्वातंत्र्यता मी मानतो। एखाद्या उचंबू सोसायटीमध्ये जाऊन खाली उतरून प्रजासत्ताक निमित्त त्याच्यापेक्षा अशा वस्तीत येऊन या गोरगरीब मुलांबरोबर जी मजा मला आली ती माझ्या आयुष्यामध्ये अशी मजा मला आणि एवढा आनंद मला कुठंच न आला। सुनत या पूर्वीची शाळा जी होती त्याची परिस्थिती एवढी वाईट बिकट होती, पण या 3 वर्षापासून भवानी फाउंडेशनच्या मार्फत हे शाळेत जे उन्नती झाली, प्रगती झाली, हे सगळे के डी सर म्हणजे भवानी फाउंडेशनचे चेअरमॅन आणि त्यांचे ग्रुप त्यांच्या मार्गाने झाली। आणि पूर्वी बस नव्हते, 2 बस आलेत। या 3 वर्षात 9 ते 11 माणसांची रिक्रुटमेंट झाली। पूर्वी 50 वर्षात काही एवढं रिक्रुटमेंट झालेली नव्हती, फक्त 10 ते 12 महिन्यात 9 ते 10 माणसांची रिक्रुटमेंट झाली। म्हणजे उदाहरणार्थ 4 टीचर, 2 ड्रायव्हर, 2 कंडक्टर, हाऊसकीपिंग लेडी, त्यांना पगार भेटत नव्हता। हे सगळे काही भवानी फाउंडेशनच्या मार्फत पुरवले जात आहे आणि मी त्यांना धन्यवाद देतो।